भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, सध्या लोकसभा निवडणुकांचे पडगम जे आहेत ते वाजू लागलेले आहेत. युती आघाडी याची देखील चर्चा होऊ लागलेली आहे. जी माहिती मिळते त्यानुसारचा रिपब्लिकन सेना देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. काय त्याविषयी सांगा. रिपब्लिकन सेना आता कुठच्याही परिस्थितीत राजकारण करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते पण ॲक्टिव्ह पद्धतीने, आणि त्यासाठी लोकसभेच्या इलेक्शन लढवणं हे खऱ्या अर्थानं म्हणजे संसदीय राजकारणाची अत्यंत गरज आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही आता राजकारणामध्ये या ज्या येणाऱ्या लोकसभा आहेत त्याच्यामध्ये इलेक्शनमध्ये उतरू पाहत आहोत आणि तो आमचा प्रयत्न आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जर उतरलो तर लोकांमध्ये जो एक प्रचंड मोठा विश्वास रिपब्लिकन सेनेबद्दल आहे त्याचा एक मोठा ॲडव्हान्टेज आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतः अमरावतीची जागा लढवत आहे. अमरावतीच्या जागेबद्दल असं आहे की तिकडच्या आंबेडकरी समाजाचं तसंच विरोधी पक्षांच्या सर्वांची इच्छा आहे की अमरावतीमधून आनंदराज आंबेडकरांना उभं राहावं. आणि आमचे कार्यकर्तेसुद्धा 2 वर्षापासून तिथे प्रयत्न म्हणजे ते संघटना बांधीचं काम करत आहेत आणि त्या सर्वांचा रेट आहे. परंतु अजूनही या इथे युती आणि आघाड्या होत आहेत, त्याचा एकंदरीत नक्की काय होतं त्याच्यानंतरच ह्याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल. जे रिपब्लिकन सेना सोबळावरती लढणार की कोणासोबत युती आघाडी करणार? रिपब्लिकन सेनेची भूमिका आहे की संविधान प्रेमी सर्वांनी एकत्र यावं. कारण आज या देशामध्ये संविधानात धोका निर्माण झाला आहे, लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. देश कुठेतरी हुकुमशाही पद्धतीने आज चालवला जात आहे आणि या देशाची लोकशाही अबाधित राहावी ही आमची भूमिका आहे. आणि त्यासाठी जे जे एकत्र येतील त्या सर्वांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थाने या देशाचं संविधान वाचवणं ही भूमिका घेऊन आम्ही या राजकारणामध्ये म्हणजे या इलेक्शनमध्ये उतरणार. सर, जसं तुम्ही सांगितलं की अमरावतीची जागा लढवणार आहात, आणखी अशा कुठल्या जागा आहेत महाराष्ट्रात त्या आपण लढवणार? नाही, अमरावती आणि लातूरच्याबद्दल आमचा विचार चालू आहे. अर्थात आम्ही युती आघाड्यामध्ये काय होतं ते ठरवणार आणि त्यानंतर ह्या 2 जागांमध्ये निर्णय घेण्यात येईल. सर, एकीकडं वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर सर यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू आहे. त्यांची सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती आहे. तर आपण वंचितसोबत एक समीकरण बांधणार का किंवा वंचितसोबत राहणार का? नाही, कसं आहे आमचं महाविकास आघाडीबरोबर चर्चा चालू आहे आणि त्याच्यातून काय निष्पन्न होतं ते आम्ही बघणार आहोत. वंचितच्या पद्धतीने बघेल असं माझं म्हणणं आहे. बरं सर, कशा पद्धतीची तयारी राहील? कारण आपण कार्यकर्त्यांना एक अजेंडा दिलेला आहे की EVM हटाव देश बचाव. काय त्याविषयी सांगा. या देशामध्ये आपण पाहिलं असेल की EVMने इलेक्शन होतं आणि त्याच्याबद्दल अनेक लोकांमध्ये अनेक संभ्रम आहे. अनेक PIL सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि मी जे मत देतो ते त्या उमेदवारांना मिळते की नाही याबद्दलच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि अत्यंत जगातले प्रगत राष्ट्र अमेरिका, जपान, जर्मनी ही राष्ट्रसुद्धा बॅलेट पेपरवर इलेक्शन घेतात आणि त्या बॅलेट पेपरवरून त्यांचे जे प्रतिनिधी निवडून जातात. या इथे जे EVM आहे त्याच्यामध्ये कोणालाही खात्री मिळत नाही की आपण दिलेलं मत त्याच माणसाला गेलं की नाही. तर ह्या पद्धतीने जो लोकशाहीचा आत्मा मतदान आहे, ज्या मतामुळंच लोकप्रतिनिधी निवडून येतात, तेच जर खात्रीलायक वाटत नसेल तर अशा गोष्टीला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे आणि खुलं आणि सर्वांना विश्वास वाटेल अशी मतदान पद्धती यायला पाहिजे. आणि त्यासाठी बॅलेट पेपरने इलेक्शन व्हावं ही रिपब्लिकन सेनेची मागणी आहे. आणि त्यासाठी EVM हटाव देश बचाव अशा पद्धतीची घोषणा देऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा पिंजून काढणार आहोत. सर, EVMचा हा एक मुद्दा झाला, त्यासोबत आणखी कुठले असे प्रमुख मुद्दे जे लोकसभेमध्ये आपल्याकडून मांडण्यात येतील? या देशामध्ये दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की संविधान बचाव. या देशामध्ये आपण पाहिलं असेल काही लोक संविधानची म्हणजे दिल्लीसारख्या ठिकाणी होळी केली जाते. काही म्हणजे अलाहाबादमध्ये साधूंची जी परिषद होती त्याच्यामध्ये हे संविधान नाकारून आमचं संविधान तयार आहे असं म्हटलं जातं. किंवा पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आहेत ते म्हणतात आता संविधान बदलण्याची वेळ आलेली आहे. ही जी काही भाष्य आहे ती एक वेगळ्या प्रकारच्या दिशेनं हा देश नेण्याचा संकेत देत आहेत. आणि त्यामुळं जे जे संविधान हे बाबासाहेब आंबेडकर दिलं ज्याच्यामध्ये अनेक जाती, धर्म, पंथ, रूढी, संस्कृती असताना आज देश हा अखंड आहे
आणि तो देश असाच अखंड राहावा ही आमची सर्वांची म्हणजे भारतीय म्हणून आम्हा सर्वांची भावना आहे. बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं आय एम इंडियन फर्स्ट इंडियन लास्ट, आणि त्यामुळं त्याच विचाराने आम्ही पण प्रेरित झालेलो आहोत. आणि त्यामुळे ह्या देशाला कुठेही धोका होऊ नये आणि या देशाचं अखंडता अबाधित राहावी आणि हा देश सर्व जाती धर्मांच्या लोकांनी हा फुलावा फळावा ही अपेक्षा घेऊन सर्व धर्मसमभाव अशा पद्धतीचं जे समता न्याय बंधुत्वावर असणारा आपलं संविधान आहे ते अबाधित राहावं यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी येणाऱ्या सर्व लोकांना एकत्र घेण्याची आमची भूमिका असेल. धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पेडामकरसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई.